सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून राहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचन अध्ययन दगड. धर्मग्रंथात दगड आणि खडकाचे अनेक संदर्भ आहेत. ज्या खडकावर किंवा पायावर ज्ञानी आणि मूर्ख लोकांनी घरे बांधली त्याबद्दल आम्ही चर्चा केली आहे. आज पुन्हा दगड किंवा खडक यावर संभाषण करायला मला आवडेल. मला वर्षातून एकदा पवित्र भूमीत जाण्याचा बहुमान मिळाला आहे आणि मला विश्वास नाही की मी असा देश पाहिला आहे ज्यात पवित्र भूमीपेक्षा जास्त खडक आणि दगड आहेत. हा एक अतिशय डोंगराळ प्रदेश आहे, म्हणून तुम्ही नेहमी पवित्र शास्त्रात वेगवेगळ्या पर्वताबद्दल ऐकले आहात. सियोन पर्वत, जैतून पर्वत, कल्वरी पर्वत, कर्मेल पर्वत, गेर्जिम पर्वत, सिनाय पर्वत असे शास्त्रामध्ये काही उल्लेख आहेत. दगड आणि खडकाविषयी बोलताना प्रभूने अनेक वेगवेगळ्या उदाहरणे घेतली आहेत. त्यापैकी एक म्हणजे 1 पेत्र 4. पेत्राचे विशिष्ट वर्णन अशा प्रकारे आहे. जिवंत दगड प्रभू येशू त्याच्याकडे या, जो जगातील लोकांकडून नाकारला गेला पण जो देवाला बहुमोल असा आहे व ज्याला देवाने निवडले आहे. तुम्ही सुद्धा जिवंत दगडासारखे आध्यात्मिक घर बांधण्यासाठी रचले जात आहात. पवित्र याजकाप्रमाणे सेवा करण्यासाठी, म्हणजेच देवाला पसंत असलेले आध्यात्मिक अर्पणाचे देवासमोर यज्ञ करणे आहे. हे जुन्या करारातील एका अहवालाचा संदर्भ देते. सियोनमध्ये एक दगड घातला जात असल्याची चर्चा करण्यात आली होती. मौल्यवान निवडलेली कोनशिला हे स्वतः येशू ख्रिस्ताचे संदर्भ देत आहे. तो इमारतीचा दगड किंवा कोनशिला म्हणून नाकारण्यात आला होता व तो अनेकांना मान्य नव्हता. त्यांनी त्याला वचनबद्ध मसीहा म्हणून स्वीकार केला नाही. तो दगड कोनशिला नाही म्हणून चर्चा होत आहे. तरीही देवाने येशू ख्रिस्ताला देवाच्या राज्य तयार करण्यासाठी कोनशिला म्हणून निवडले आणि आता 1 पेत्रमध्ये देवाच्या राज्याची चर्चा केली जात आहे. जर आम्ही दावा करतो की आम्ही देवाची मुले आहोत तर थेट कोनशिलावर बांधकाम करा, जो येशू ख्रिस्त आहे. आजच्या आधुनिक बांधकामात आपण कोनशिला कुठेही लावू शकतो. खरं तर मी कोनशिला ठेवण्याच्या आधीच अर्धवट घरे बांधलेली पाहिली आहेत, कारण त्यांना घरासाठी मोठा उत्सव करायचा होता. परंतु इथे दिलेल्या उदाहरणामध्ये नवीन कराराच्या दिवसासाठी ज्याबद्दल आपण बोलत आहोत, कोनशिला हा पायाचा दगड होता. त्या दगडाभोवती सर्व काही उभारावे लागले. कोनशिला नाही तर सर्व पाया व सर्व उभारलेले कोसळेल. तुम्ही बांधकाम करत असताना कोनशिला ही संकल्पना लक्षात घ्या. दगड कुठेतरी कोनशिलाजवळ ठेवणार नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जर तुम्ही भिंत मानणार असाल तर तुम्ही असे म्हणू नका की ठीक आहे, पुढचा दगड कोनशिलापेक्षा 4 इंच आत घेऊ. असे बांधणे, चुकीचे बांधणे बंद करा. ते तुमच्यासाठी मोजले जाणार नाही. तुम्हाला त्या पायाच्या कोनशिलेवर थेट तुमचे बांधकाम करावे लागेल, नाहीतर तुम्ही गंभीर संकटात पडाल. ख्रिस्ती विश्वासाच्या बाबतीतही असेच आहे. चुकलेले मोजत नाहीत. प्रिय लोकांनो, तुम्ही म्हणाला ठीक आहे, मी जवळपास विश्वासाने करणार आहे किंवा तसाच निर्णय घेणार आहे. जवळपासचे सुद्धा मोजले जात नाही. एकतर तुम्ही ख्रिस्ताच्या एक दृढ विश्वासावर मजबूत बांधलेले आहात किंवा तो तुमचा तारणारा नाही. एक किंवा इतर कोणतीही मधली जागा नाही. आपण बरेच काही म्हणतो, पण या पायावर सर्व काही देवाच्या राज्यासाठी बांधले जात आहे. आम्हाला पवित्र याजक म्हणतात
म्हणजे आम्हाला देवाजवळ थेट प्रवेश आहे. दुसऱ्या कोणाकडूनही जाण्याची गरज नाही. अगदी काही सेवक किंवा धर्मगुरूही नाही. आम्ही जर देवाचे मुले आहोत, आम्हाला देवाच्या पुत्राद्वारे थेट प्रवेश आहे. आपण त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो. आपण त्याच्याजवळ पाप कबुली करू शकतो. आपण देवाचे स्वतःचे लोक आहोत. आपण विश्वासी याजक होण्याचा अर्थ असा आहे की आपण येशूच्या नावाने बाहेर पडावे, ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाशी बोलले पाहिजे. त्यांना सांगणे की पापापासून पश्चाताप न केल्यास, त्यांना क्षमा न मिळाल्यास त्यांना शिक्षा होईल. पण पश्चाताप करणाऱ्यास अशी घोषणा करा व येशूवर विश्वास ठेवा. आपल्यासाठी आनंददायक, सुंदर, अप्रतिम अशी बातमी आहे की त्यांच्यासाठी तारण व अनंतकाळचे जीवन आहे. हे वचन आनंददायक बातमी आहे. जे देवाची मुले देवाचा उपदेश करतात व त्याविषयी सांगतात, म्हणूनच आम्हाला विश्वासाचे याजक म्हणतात. धर्मशास्त्रातील मंडळीमध्ये याला विश्वासाने चालणारे सार्वभौमिक याजक म्हणतात. याचा अर्थ असा की कोणत्याही देशातील, कोणत्याही वंशातील कोणतीही व्यक्ती जो कोणी येशू ख्रिस्ताला त्याचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करते, ते ख्रिस्ती राज्याचे वारीस आहेत. हे आपले आध्यात्मिक यज्ञ आहे आणि म्हणून ते देवाचे याजक आहेत. देवपित्याने त्याच्या पुत्राला दिलेली देणगी म्हणून तुम्ही स्वतःचा असा विचार केला आहे का? सुंदर विचार आहे. आपण जवळजवळ आपल्या कपाळावर एक लहान चिन्ह घालू शकता की आपण एक भेट आहात. देवपित्याने आपल्याला पुत्र येशू याला भेट म्हणून दिले आहे. हे आपल्याला निवडलेल्यांचा संपूर्ण कार्याची आठवण करून देते. एक आध्यात्मिक भेट. आपण जिवंत दगड आहोत. नुसती सोन्याची वीट किंवा तसे काही नसून जिवंत दगड आहोत. एखाद्या मंडळीत किंवा विश्वासूंच्या मंडळीमध्ये अधूनमधून तुम्हाला अशी भावना येते की गोष्टी खूपच मृत आहेत आणि ते नक्कीच ख्रिस्ती व चर्चमध्ये उल्लेख नसावेत. ख्रिस्ती मंडळी एक जिवंत जीव आहे. हा लोकांचा एक जिवंत गट आहे जो त्यांच्या विश्वासाची कबुली आणि खऱ्या जिवंत देवाच्या उपासनेमध्ये सक्रियपणे सामायिक करते. म्हणून जो कोणी असे समजतो की मंडळी मृत आहे किंवा पवित्र राष्ट्राच्या विश्वासणाऱ्यांचे शाही याजकत्व किंवा देवाचे स्वतःचे लोक, ज्याची येथे 1 पेत्र 2 मध्ये मांडणी केली आहे, तो एक निर्जीव गटाचा शिळा प्रकार आहे. बरं, त्यांच्याबद्दल नक्कीच चुकीची धारणा आहे. कारण ज्या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी गोष्टी घडत आहेत, अशा ठिकाणी मंडळी असली पाहिजे. उपासना हा एक अतिशय अद्भुत अनुभव असावा. बरं, येथे असे म्हटले आहे की देव आपल्याला अद्भुत कृत्ये करण्यासाठी आणि देवाने आपल्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये घोषित करण्यासाठी एकत्र आणले आहे. त्याची स्तुती करण्याचा आणि त्याचे आभार मानण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. मी असे म्हणू इच्छितो की ज्या जगात शांतता खूप मायावी आहे, येथे आपल्या जगात नक्कीच शांतता आहे. कदाचित तुमच्या स्वतःच्या आयुष्यात गडबड आहे, तर खूप काळजीची गोष्ट आहे. जर आपण खरोखरच प्रभू येशू ख्रिस्तावर चौरस पाया बनवायचे असेल, तर प्रत्येक जण जे शोधत आहेत ते आपल्याला सापडेल. शांती, देवाची शांती आपल्याबरोबर असेल. योहानाच्या 20व्या अध्यायातील येशूच्या विधानाकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही योहानाच्या 20व्या अध्यायातील 19व्या वचनापासून सुरू केल्यास आपणाला ते सापडेल. तुम्हाला शांती असो. येशू त्यांच्या शिष्यांना म्हणतो, आता लक्षात घ्या की ते कोणीही घाबरले असतील तर ते त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या भीतीने बंद दरवाजाच्या मागे होते आणि त्यांना येशू म्हणतो, तुम्हाबरोबर शांती असो. तो त्यांना त्याचे हात आणि पाय दाखवतो. हे दाखवण्यासाठी की
तो उठलेला प्रभू आहे, तो खरोखरच त्याच्या बरोबर परत आला आहे आणि त्याने पाप आणि शैतानाला पराभूत करण्याचे आणि त्याचा प्रभू आणि तारणहार बनण्याचे त्याचे वचन पूर्ण केले आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या येत असेल, मग ती आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक असो, मला ते काय आहे याची पर्वा नाही आणि तुम्हाला असे वाटते की शांतता खूप मायावी आहे. आपण कदाचित ते एका बाटलीत शोधत आहात, कदाचित औषधामध्ये, कदाचित मित्रामध्ये, ज्याने तुम्हाला निराश केले होते. मी तुम्हाला म्हणेन की तुम्हाला खरी शांती मिळू शकेल अशी एकच जागा आहे. त्याद्वारे मला एक खोल आंतरिक शांती म्हणायची आहे. अशी शांतता जी औषध बंद झाल्यावर सोडत नाही, पण एक शांतता जी सतत तुमच्या आत खोलवर असते. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही देव आणि तुमच्या सोबत आणि तुमच्या सहकार्यासोबत योग्य आहात, कारण तुम्हाला तुमच्या पापाची क्षमा आहे आणि तुम्ही कोठे जात आहात आणि तुम्ही येथे पृथ्वीवर काय करत आहात याची तुम्हाला खात्री आहे. आणि ती शांती ही एक अशी शांती आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे येऊ शकते. हा एकमेव मार्ग आहे, कारण तो पाप क्षमा करण्याचा आणि तुमचे अपराध दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि जर तुम्हाला ती मनाची शांती हवी असेल, तर ती भेट तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे उपलब्ध आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या वैयक्तिक तारणहार म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवतो, अशा प्रत्येकाला तो ते देतो. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. चला आपण प्रार्थना करूया. प्रिय पिता परमेश्वरा, तुझ्या राज्याच्या कोनशिला होण्यासाठी आमचा उपयोग कर. तशा प्रकारे आम्हाला चालव, ज्यामुळे ख्रिस्ताची शांती आम्हाला मिळेल व आमचे जीवन तारणासाठी तयार असेल. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून आहे. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी